दर्शक हो नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. बिहार विशेषमध्ये आपण लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करतो आहोत. लोकसभा निवडणुकीचा हा सबंध काळ आणि एकंदरीत देशातली स्थिती पाहिली तर एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा एक सामना होईल, असा एक राजकीय जे आपले धोरण आहेत त्यांचा एक तर्क त्यातला. कारण अजूनही ज्या आघाड्या आपण म्हणतोय तर त्या प्रत्यक्षामध्ये अवतरलेल्या नाही आहेत. तरी देखील एक आहे की राजकीय पक्षांची आधीपासून या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी होती. स्थानिक पातळीवरती आपण पाहतोय तर इथं भाजप आणि काँग्रेस असाच एकंदरीत सोलापुरात सामना झालेला आहे. खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा एक वेळचा बालेकिल्ला, मात्र गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपाने इथून मोठा विजय मिळवला आणि विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपा इथून सिद्ध झालेली. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं इथं आता मोर्चे बांधणी सुरू केली. जो आपला गड आहे तो पुन्हा आपल्याकडे कसा खेचून आणता येईल यासाठी महाविकास आघाडीमधून प्रयत्न आहेत. आता हे सगळं होत असताना सोलापूरचे म्हणून काही प्रश्न आहेत, मतदारांच्या काही अपेक्षा आहेत. याचबरोबर राजकीय पक्षाचे पदाधिकारी सगळ्या या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि ज्या घडामोडी घडत आहेत त्याविषयी त्यांचे विचार ऐकून घेणं एक महत्त्वाची बाजू आहे. आणि त्याच पद्धतीनं दर्शकांच्या मनातले म्हणून जे काही प्रश्न आहेत तर ते सुद्धा आपण त्याचा देखील एक उहापोह या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आहोत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे सोशल मीडियाचे समन्वयक सुनील सारंगे उपस्थित आहेत. सारंगे साहेब, स्वागत आपलं. नमस्कार. सुनील सारंगे साहेबांचा एक परिचय करून द्यायचा म्हटल्यानंतर 1 दशकाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेससाठी सोशल मीडियाचं काम पाहिलेलं आहे आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, तळमळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मुख्य म्हणजे ती एक जबाबदारी त्यांनी सातत्यानं सांभाळलेली आहे. आणि नेमकी काँग्रेसची जी तयारी आहे या लोकसभेसाठी, तयारी म्हणण्यापेक्षा आता सगळा कालावधीच समोर आहे, एकंदरीत आत्मविश्वासच कशा पद्धतीचा आहे यासह जी काँग्रेससमोर आव्हानं या मतदारसंघात आहेत त्या संदर्भातला सर्व उहापोह आपण करतो आहोत. सारंगी साहेब, सुरुवातीला आपण म्हटलं की तशी तयारी आता म्हणता येत नाही, म्हणजे काय तयारी अशी पक्षाची आपल्याला म्हणता येणार नाही, पण एक आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे. कारण 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसला एक पराभव पत्करावा लागलेला होता आणि आता पुन्हा एकदा सोलापूरचा मतदारसंघ जर खेचून आणायचा म्हटल्यानंतर तो कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे आणि वाटतं का की हे सहज शक्य आहे? लोकांचा मूड कसा आहे? लोकांचं मूड आपण जर बघत असाल, जर आमचा उमेदवारच एवढं सक्षम आहे की विरोधक पण वाट पाहते की कधी आमच्याकडे येणार, कधी आमच्याकडे येणार, पण तसं काय होणार नाही आहे. आमचा उमेदवार जे आहेत ते एकदम सक्षम आहेत. सध्याला ते जरी ते आपण जाहीर नाही केलं. सारंगी साहेब, आता तेच एक सांगा की काँग्रेसकडनं कोण उमेदवार असेल, म्हणजे आता एक आपण एक शक्यता जी म्हणतो ती कशा पद्धतीची? काँग्रेसकडनं प्रणितीताईंचं जे नाव घेतलं जातं तीच एक खरी वस्तुस्थिती धरून कार्यकर्ते चाललेत का? हो, 100% आमचा आत्मविश्वास चांगला आहे, एकदम उंचीवर आहे आमचा आत्मविश्वास. की आमचा असंच धरून चालतं की आम्ही प्रणिती शिंदेच उमेदवार आहेत हे 100% आम्ही असं धरून चालतोय आणि त्याप्रमाणे आमची रणनीती सुरू आहे. गावोगावी भेट चालू आहे त्यांची, प्रणिती शिंदेची. कालच त्यांचे अक्कलकोटमध्ये कार्यक्रम झाले. 2-3 दिवसा अगोदर त्यांची मंगळवेढ्याला गणेश मंदिराची पण त्यांनी पायाभरणी केलेली. त्यांचं गावोगावी फिरणं चालू आहे. आमची रणनीती तयार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलेलं आहे. केवळ काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे असतील आणि त्यामुळंच काँग्रेसला मतदारसंघ जिंकता येईल अशी काही परिस्थिती तुम्हाला वाटते? अशी काही परिस्थिती नाही आहे. उमेदवार कोणी जरी असेल तरी आम्ही मतदारसंघ आम्ही काँग्रेसकडे खेचून आणणार यावेळेस. कारण लोकांची एवढी कंप्लेंट आहेत, चालू खासदार असू द्या, ह्याच्या अगोदरचे खासदार, दोन्ही टर्मचे खासदार असू द्या, त्यांच्या विरुद्ध एवढे तक्रारी आहेत की लोकांनी ठरवलेलं आहे की काँग्रेसला मतदान करायचं. सर साहेब, काय म्हणजे एकंदरीत काँग्रेसचा जो प्रचार आहे तो कुठल्या मुद्द्यावरती खऱ्या अर्थानं असेल आणि दुसऱ्या बाजूला जे तुम्ही म्हणताय की भाजपकडनं काही घडलेलंच नाही या मतदारसंघामध्ये, तर कोणत्या बाजू वाटतात की सोलापूरसाठी या चुकीच्या गोष्टी घडल्या? हो, सोलापूरसाठी जे आपण म्हणायचं झालं तर आमचं ब्रीदवाक्यच आहे, काँग्रेस का आम आदमी के साथ.
आम्ही उद्योगपतींच्या सोबत नसतो, आम्ही गरिबांच्या सोबत असतो. आमचे मुद्देच आहेत की गरिबांचं हित कसं होईल, हेच आमचे मुद्दे आहेत. आणि आता तुम्ही जे म्हणलात की सोलापूरचे कोणते प्रश्न आज तुम्हाला दिसत आहेत की ज्याच्या आधारावर लोक आता फक्त काँग्रेसला मतदान करतील असं तुम्हाला वाटतं? आता प्रमुख मुद्दे म्हणजे ते पाणी प्रश्न आहे. 5 ते 6 दिवसाआड पाणी येतं, 7-8 दिवस. आता उन्हाळा लागला की तुम्हाला 10 दिवस होतील. मार्चपर्यंत तुम्हाला हे आकडा वाढत दिसेल. यावेळेला म्हणजे उलटं पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असणारच आहे आणि म्हणजे असं. सक्शन पंप लावून करायचं त्यांचं नियोजन आहे, त्यासाठी निधी पण दिलेला आहे त्यांनी. पण 8-10 दिवसपर्यंत होईल. पाणी प्रश्न खूप मोठा आहे. लोकांना वैताग आलेला आहे पाणी प्रश्नामुळे. कारण दुहेरी पाईपलाईन मंजूर होऊन 10 वर्ष झाली तरी ते पाईपलाईन तुम्ही करू शकत नाही. हे त्यांचं काय म्हणतात, तिथंच त्यांची कळून येते की कामाची नीती कशी आहे, त्यांची रणनीती कशी आहे काम करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिवहन सेवा बंद आहे 5 वर्षापासून. आता त्यांची सत्ता आल्यापासून परिवहनच बंद आहे. तुम्ही बस सेवा देऊ शकत नाही तर विमान सेवाची मागणी कसं करू शकता, मला हेच कळत नाही. ज्या शहरात शाळेला विद्यार्थी जायला बस नाही आहे, कॉलेजला जायला पोरांकडे बस नाही आहे, तुम्ही त्या शहरात तुम्ही विमान सेवा विचारता, हे आश्चर्याची गोष्ट आहे आणि हास्यास्पद गोष्ट आहे की लोकांना तुम्ही बस सेवा देऊ शकत नाही आणि म्हणता की आम्ही विमान सेवा देऊ. हे चॉकलेट दिल्यासारखं आहे लोकांना. आणि उद्योगधंदे तर एक पण नवीन उद्योग ह्या 10 वर्षात एखादी नवीन उद्योग यांनी आणला असं दाखवावं आणि रोजगार दिलाय असं दाखवावं. यांनी एकही रोजगार आतापर्यंत त्यांनी दिलेला नाही आहे सोलापुरात. तरी मोदींनी मोठे मोठे घोषणा केलेल्या आहेत की मी मिलिटरीसाठी हे खरेदी करू, सोलापुरातून ते खरेदी करू. पण प्रत्यक्षात काही सोलापूरकडनं त्यांनी घेतलंच नाही आहे. एकात तरी काय लोकांना रोजगार पण दिलेला नाही आहे. नुसती बोलातापा करून भाषण करूनच 2 वेळा जिंकलेले आहेत. आता त्यांच्या भाषणाला कोणी बळी पडणार नाही. जर आणखीन एक गोष्ट अशी आहे की केवळ काँग्रेस नाही तर एक महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढली जाईल किंवा त्यामध्ये आपण असं म्हणू की इंडिया आघाडी म्हणून ही निवडणूक असेल. बरोबर. आत्तापासून तुम्हाला असं दिसतं का की सगळ्या पक्षांची हितं एकी आहे, चांगला समन्वय आहे असं तुम्हाला चित्र दिसतं का सोलापुरामध्ये? कारण शेवटी लढत द्यायची ती भाजपवर लढत द्यायची आणि काँग्रेसचा एकट्याचा हा विषय नाही तर सर्व बाकीचे जे आघाडीतले पक्ष ते एकत्रित येणं आवश्यक आहे. तसं चित्र तुम्हाला आता दिसतं का सध्या? 100% दिसतं. सोलापुरात महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया गठबंधनमध्ये इथं काही आमच्यामध्ये मतभेद नाही आहेत. सोलापूरमध्ये तर सगळे एक आहेत. पुरुषोत्तम बर्डे साहेब शिवसेने, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे असू द्या, राष्ट्रवादी शिवसेनेचे खरटमल साहेब असू द्या, आता वंचित बहुजन आघाडीचे काही नेते असतील, महाकापचे आडम मास्तर असतील, जेवढे काही इंडिया आघाडीचे पक्ष आहेत ते सोलापुरात एकत्र काम करतील आणि काँग्रेसला विजय मिळवून देतील, हे आम्हाला खात्री आहे. देशभरामध्ये आपण बघतोय की यापूर्वी मोदींची लाट असा एक भाग होता आणि यावेळेला सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती राम मंदिर निर्माणाची. बरोबर. म्हणजे जे भाजपने वचन दिलेलं होतं लोकांना ते पूर्ण केलेलं आहे आणि त्याची एक लहर आपल्याला दिसते आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये खरंच सोलापूरमध्ये काही बदल तुम्हाला घडेल असं वाटतं का ह्या सगळ्यात, की पुन्हा एकदा भाजपचा उमेदवार म्हणजे कोणीही असेल तर तो मोठ्या मताने विजयी होईल असं चित्र आहे का? हे साफ चुकीचं चित्र आहे. सोलापूरमध्ये यावेळेस तुम्हाला हिंदुत्व असं काही तुम्हाला दिसणार नाही. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे राम नसतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राम मंदिर आणि त्याचं सोल्युशन हे राम मंदिर नसतो. प्रत्येक घरात पण लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात भावना होत्या, राम मंदिराशी निगडीत होत्या आणि ही जी गोष्ट आहे ती भाजपने पूर्ण करून दाखवली. तर हे सगळं मतांमध्ये रूपांतरित होईल असं एक वातावरण आपल्या देशात आहे. हो का. राम मंदिर मुद्दा हे काय म्हणतात धर्माची निगडीत गोष्ट आहे. ठीक आहे. हा राम मंदिरचा इतिहास खूप काळापासून आहे. आता ह्यांनी सांगतात 500 वर्षापासून संघर्ष चालू आहे. पण असले काय म्हणतो अस्सल संघर्ष 1949 पासून चालू आहे. त्यावेळेस मूर्ती कोणी ठेवली, त्या कलेक्टरचं नाव काय, त्यावेळेस पंतप्रधान कोण होते, हे ते भाजपचे नेतेच सांगतात. राज्यसभेत भाषण आहे त्यांच्या खासदाराचं की मूर्ती काँग्रेसनी ठेवली आहे, नेहरूंनी ठेवली, अशी त्यांची भाषण आहेत. आणि जर राम मंदिरचा दरवाजा कोणी उघडले, तुम्हाला पूजा करायला परवानगी नव्हती तुमची सत्ता असताना, पण जनता दलचे सरकार असताना तुम्ही पूजा करायला पण परवानगी दिली नाही. पण राजीव गांधींनी तुम्हाला दरवाजा उघडून दिले आहे.
शिलान्यास केल्या, तुम्हाला पूजा करायची परवानगी दिली. आणि सुब्रमण्यम स्वामीचं हे एक वक्तव्य स्टेटमेंट आहे की राजीव गांधी जर अजून काही काळ जिवंत असले असते तरी राम मंदिर त्यांनीच पूर्ण केलं असतं, असं त्यांचं काय म्हणतं स्टेटमेंट आहे का भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. राम मंदिर हा त्यांचा मुद्दाच नाही आहे. राम मंदिर ओरिजिनल मुद्दा काँग्रेसचाच आहे आणि आम्हीच केलेलं आहे. ह्यांनी फक्त येऊन ते नाव त्यांचं नाव लावतात, ते स्टिकर लावतात, आमचं स्टिकर लावून त्यांचं स्टिकर लावतात, ते बस काही नाही आहे. सातत्याने आपण बघतोय की घराणेशाहीचा आरोप काँग्रेसवरती होत आलेला आहे आजवर. बरोबर. आणि यावर देखील भाजपाकडनं अशाच पद्धतीचा प्रचार होण्याची पण ती एक शक्यता आहे घराणेशाहीवरती. अशा सगळ्या आरोपांना काँग्रेस कशा पद्धतीनं तोंड देणार आहे आणि मतदारांना हा मुद्दा प्रभावित करणार आहे का घराणेशाहीचा? हे बघा, घराणेशाही हे प्रत्येक पक्षात आहे. काँग्रेसमध्ये काँग्रेस हा बलिदानाचा पक्ष आहे. घराणेशाही म्हणजे कसं आहे की तो उमेदवार सक्षम पाहिजे. आता जयशासारखं तर नाही आहे. तुम्ही जर बघता घराणेशाही जर बघितला, BCCIचा अध्यक्ष आहे जयशाह, त्याला नीट वाचता येत नाही. जे पेपर समोर ठेवले कॅमेरासमोर त्यानं ते वाचता येत नाही आहे. असलं घराणेशाही तुम्हाला चालते का? पण आमची घराणेशाही बघा, आमदार प्रणिता शिंदे बघा, तुम्ही काम करता, ते कामाच्या जोरावर आम्ही मतं मागतोय. घराणेशाहीवर आम्ही मतं नाही मागत. आमचा उमेदवार तेवढं सक्षम आहे. जर जे घराणेशाही तुम्ही जे म्हणताय ते उमेदवार तेवढं सक्षम आहे, त्यांना तेवढा अभ्यास आहे लोकांचा, विकासाच्या मुद्द्यांचा, तर लोकांना ते आवडतं की काम करणाऱ्या नेत्याला आम्ही निवडून द्यावं. भाजपमध्ये पण घराणेशाही आहे. राजनाथ सिंग कोणाचा मुलगा आहे तुम्हाला माहिती आहे, त्यांचा मुलगा काय आहे ते पण माहीत आहे. अमित शहाचा मुलगा कुठं काम काय करतो ते पण माहीत आहे. फडणवीस स्वतः घराणेशाहीचे ते पण आहेत. गंगाधर पण फडणवीस ते पण नेते होते भाजपचे. असं घराणेशाही त्यांच्यामध्ये पण आहे. आता त्यांनी स्वतः घराणेशाही पक्षाला सोबत घेतले ना. त्यांनी अजित पवारला घेतला, त्यांचा मुलगा पार्थ पवार आहे. त्यांनी ते पण घराणेशाहीच होणार ना. तुम्ही एक तर घराणेशाही तुमच्याकडे पूर्ण बंद करा आणि त्याच्यावर घराणेशाहीवर तुम्हाला बोलायचा अधिकार असेल. तुम्ही स्वतः घराणेशाही पक्षांना घेताय आणि परत घराणेशाही म्हणताय, हे चुकीचं आहे. आणखीन आपल्याला असं दिसतं म्हणजे अलीकडच्या निवडणुका जर पाहिल्या, म्हणजे खास करून मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, बरोबर, इथून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात एक आशा होती आणि भारत जोडो यात्रेनंतर एक आत्मविश्वास काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता की आता आपल्या बाजूने जनमत आहे. बरोबर. पण ह्या निवडणुकांनी तसं दाखवून दिलं की जनमत अजूनही तसं काँग्रेसच्या बाजूने नाही आहे. तेव्हा हे जे राज्यातले ट्रेंड होते, तर लोकसभेच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण असेल की याच्यामध्ये बदल तुम्हाला झालेला वाटतं? हे बघा सर, 2004चं जर आपण म्हणजे त्या ॲक्च्युअल त्या विधानसभा निवडणूक आहेत, ही लोकसभा निवडणूक आहे, दोन्हीमध्ये मोठा फरक आहे तसं बघितलं तर. पण मी तुम्हाला तेच सांगतो की 2004चं चित्र जर आपण घेतलं, लोकांचा मूड अजूनही भाजपच्या बाजूने आहे. आणि 2004 ज्यावेळेस विधानसभा निवडणुका झाल्या, ह्या तिन्ही राज्यातच घ्या तुम्ही, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान घ्या, ह्या तिन्हीमध्ये भाजप आला होता त्यावेळेस 2004च्या वेळेस. पण सरकार कोणाचं बसलं केंद्रामध्ये? UPAचं बसला. हा ट्रेंड आणि त्या ट्रेंडमध्ये थोडा फरक असतो, हे तर आहे. पण ह्यावेळेस तुम्हाला नक्की फरक दिसेल तुम्हाला. एक देश पातळीचा आपण संबंध विचार केला तर भाजपा आणि मोदी यांना पर्यायच नाही असा मुद्दा मांडण्यात येतो की हा पर्यायच असू शकत नाही, हा पर्यायच नाही आम्हाला. हो का, पर्याय नाही असं होऊ शकत नाही. काय काँग्रेसने कधी असं म्हणलं नाही की आम्ही पंतप्रधान उमेदवार ह्यांना देऊ त्यांना देऊ. लोकशाहीची काही पद्धत आहे की जे निवडून आलेले लोक आहेत त्यांनी त्यांचा नेता निवडतो आणि तो पंतप्रधान होतो. तुम्ही जर उदाहरणात घेतलात, 2004 साली ज्यावेळेस सत्ता आली, 2009च्या वेळेस पण सत्ता आली, त्यावेळेस पण राहुल गांधीला पंतप्रधान होता आला असतं किंवा सोनिया गांधींना पंतप्रधान होता आला असता. पण आम्ही तसं केलेलं नाही ना. आम्ही जे देशाचा विचार करून आणि आर्थिक गोष्टी विचार करून किंवा कुठला नेता जर घेतला देशाचा प्रगती होईल अशा नेत्यांना आम्ही पंतप्रधान म्हणून आम्ही देतो. आमच्याकडे असं पंतप्रधान दाखवून किंवा हा चेहरा आमचा आहे ह्याला बघून वोट द्या. आज पण राहुल गांधी स्वतः कुठलं स्टेटमेंट दिलं का मी पंतप्रधानाचा उमेदवार आहे म्हणून तुम्ही मला दाखवून द्या. यावर आपल्याला दिसतं असं की मोठं अगदी म्हणजे आत्ता अगदी ताजी घटना जरी आपण अशी कुठली म्हणली तर अशोक चव्हाणांसारखे माजी मुख्यमंत्री बरोबर हे काँग्रेस सोडतात, भाजपाकडे जातात.
हे एक चित्र काय म्हणजे यामुळं कुठं काही पक्षाला काही धक्का बसतो अशी गोष्ट होते हे बघा, मूळचा प्रश्न असा आहे की अशोक चव्हाण किंवा गेले. याचे परिणाम सुद्धा काय म्हणजे शेवटी हे जे वातावरण असतं हां. याचा देखील मतदानावरती काही प्रमाणात परिणाम होत असतो. हे बघा, मूळता तुम्ही म्हणता की बार 400 पार म्हणून तुम्ही स्वतः नारा देताय आणि दुसरा तर पक्ष फोडायचं तुम्हाला गरज काय आहे? मग तुमची गरज असं आहे की तुम्हाला ह्यांना घेतल्याशिवाय तुम्हाला तिथं मतं मिळत नाहीत. परवाचा ताजा रिपोर्ट आहे सर्वेचा, तुमची जागा कमी होत आहेत. एनडीएच्या किंवा तुम्ही म्हणताय भाजप आणि शिवसेनेच्या जागा होत्या जेवढ्या जिंकल्या 19ला त्यापेक्षा तुम्हाला अर्ध्या जागा पण मिळत नाहीत तुम्हाला यावेळेस. गेल्या वेळेस काहीतरी 42 काहीतरी जिंकल्या होत्या, यावेळेस 10 पण पार करत नाही असं त्यांचे सर्वे आहे भाजपची. त्यामुळं आमच्या लोकांना फोडल्याशिवाय त्यांना मतं मिळत नाही असं तर त्यांना वाटतंय की यांना घेतल्यावर आम्हाला मतं मिळतील, पण तसं होणार नाही आहे. कारण तुम्ही भीती घालून त्यांना घेतलेलं आहे. आता प्रणितीताई शिंदेचं तुम्ही परवाचं स्टेटमेंट आहे का, त्यांनी सांगितलं की अशोक चव्हाणांना त्यांनी किती त्रास देऊन पक्षात घेतलेलं आहे. हे त्यांनी प्रणिती शिंदेनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांना किती त्रास होत होता भाजप. नाही आपण सगळे हे मुद्दे मांडता खरोखर आहे. म्हणजे एक आपलं जे म्हणणं आहे ते की एका बाजूला सगळी महागाई वाढलेली आहे, लोकांना म्हणजे तसं जगणं एक आव्हानात्मक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि साधा अगदी आपण सोलापूरसारखे आपण स्थानिक पातळीवर जरी विचार करायचा म्हटलं तर एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील आपल्याकडे या शहरासाठी नाही आहे. लोक का बोलत नाही असं वाटतं की मोदी म्हणून एक मोदींचं नेतृत्व लोकांना मान्य आहे आणि मग कशी परिस्थिती असेल तरी चालेल असं काही आपल्याला दिसून येतं का की हे सगळं असं आहे, लोकांचा मूड असा आहे नाही की पेट्रोल 1,200 झालं तरी चालेल पण मोदी हवेत? नाही, ते कसं आहे सर, लोकांना मुद्दाच माहीत नाही कुठल्या मुद्द्यावर आपण मतदान करावं. लोकांना माहीतच नाही की कुठल्या मुद्द्यावर आपण मतदान करावं. फक्त त्याने मोदी बघून मतदान करतात. महापालिकेच्या इलेक्शनला पण मोदी येतात, विधानसभेच्या इलेक्शनला पण मोदी तुम्हाला लागतो आणि मग राष्ट्रीय लेवलला पण तुम्हाला मोदी लागतो. म्हणजे माझं घरातला गटर जरी भरलं मी मोदीला विचारायचं का? मग जाऊन मोदीला बघून जर मतदान केलं असेल तर मी मोदीला जाऊन विचारू का माझ्या घरातलं पाणी भरलंय? तसं नसतं ना, मुद्दे बघून वोटिंग करायचे असतात. आता गेल्या वेळेस 2014ला आले होते त्यांनी इथं की आम्ही सोलापूरचं चादरी हे घेऊ, ते कापडे हे करू, मिलिटरीसाठी आपण वापरू, पण तसं केलेलं नाही आहे त्यांनी. त्यांचं एकही वाक्य आजपर्यंत त्यांनी वचन पूर्ण केलेलं नाही आहेत. सोलापूरच्या लोकांचा पण आता कळतच नाही की त्यांना ह्या लोकांना नाही पण मुद्दे कसं घरांची कळत चावी नाही. द्यायला येतो हे मात्र त्यांनी खरं करून दाखवलं. घरांची चावी आज परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लालबावटाच्या आडम मास्तरच्या ऑफिसमध्ये जावा, अजूनही कित्येक लाभार्थी आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीत. ते घरांची चावी तयार आहेत पण त्यांच्याकडे भरायला पूर्ण लास्ट हप्ता भरायला पैसे नाहीत त्यांच्याकडे. एवढं बिकट परिस्थिती आहे. 15 चाव्या तयार आहेत आणि चावी घ्यायला लास्ट हप्ता भरला तरच चावी देणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मग त्यांच्या लोकांकडे पैसे नाही लास्ट हप्ता भरायला. अर्धवट प्रोजेक्टला त्यांनी म्हणजे लोकांतर म्हणजे चाव्या द्यायचं त्यांनी काम केलेलं आहे कारण इलेक्शन जवळ आलं. तुम्ही म्हटलात की म्हणजे प्रत्येक गोष्टीला मोदींशी जोडलं जातं आणि तसा एक लोकांचा मूड असतो की काही जरी गोष्ट झाली महापालिका निवडणूक असेल तरी मोदींचं नेतृत्व असा भाजपकडनं प्रचार सुरू असतो. हीच गोष्ट काँग्रेससाठी आव्हानात्मक नाही आहे का की मोदींचं नेतृत्व जे आहे त्याला काहीतरी चॅलेंज देणं, हे काँग्रेसला हीच गोष्ट अवघड जाते का? तसं अवघड व्हायचं कामच नाही आहे. कारण काय, प्रत्येकाला काही ना काही पर्याय असतोच. तुम्ही पर्यायाला तुम्ही काय करताय की तुम्ही इंडिया आघाडीचं काय सरकार आलं समजा, कोणी ना कोणी तर होणारच आहे पंतप्रधान. असं नाही की देश पंतप्रधान होणारच असं होणार आहे का? प्रत्येक पक्षात पंतप्रधान नेते आहेत. शरद पवार पंतप्रधान पदासारखा नेते आहेत, तुम्ही मोठे मोठे नेते होते. पण आमच्याकडे कसं आहे की आम्ही चेहरा दाखवून मतं मागत नाही. आम्ही पहिले इलेक्शन जिंकतो मग नंतर आम्ही चेहरा दाखवतो. आणि याचबरोबर असं आहे की आता एक आपल्याकडनं सांगितलं जातं की लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे असतील, हे संभाव्य उमेदवार. संभाव्य उमेदवार. तुम्ही एक म्हणजे कार्यकर्त्यांची ती भावना आहे आपण असं समजायचं ते बरोबर. पण या सगळ्या आघाडीवरती अजून तसा भाजपाकडनं कुठला चेहरा समोर नाही आहे. याचं कारण काय असू शकतं? त्यांना माहिती आहे ना ते सीट हरत आहेत. म्हणजे भाजपकडनं अजून कुठलं नाव समोर नाही, कुणाच्या नावाची तशी चर्चा नाही किंवा कुणाचं नाव समोर आलं तरी तेच धरून चालायचं कार्यकर्त्याने अशी पण परिस्थिती नाही. त्यांच्याकडं मूळता उमेदवारच नाही.
एक होते उमेदवार, त्यांचा पण सर्टिफिकेट बोगस निघाला, तर कोर्टात केस चालू आहे त्याची, त्याच्यावर आपण भाष्य करू नये. पण त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहे नवीन. तुम्ही कोणाला उभं करणार आहे त्यांनी? त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहे. आता उमेदवार येतील, आता बाहेरून येतील असं मला कळालं आहे. असं आहे. नाही, पण भाजपच्या खासदारांच्या कामाचा जर आपण एक विचार करायचा म्हटला, त्याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला, की त्यांचा जो पिरियड हा जो 5 वर्षाचा होता, तुम्ही त्यांनी पाहत त्यांनी त्यांनी व्यक्तिगत सांगितलं की माझ्याकडनं काही कामं झालीत, माझ्याकडनं काही कामं राहिलीत आणि पुन्हा एकदा संधी द्या. हे बघा, तुम्ही 5 वर्षाचं म्हणता, मी 20 वर्षाचं तुम्हाला हिशोब, त्यांचं भाजपचे 20 वर्षाचे त्यांनी काय केलं मला सांगावं. सुभाष देशमुख होते खासदार, 1999 ते 2004 पर्यंत होते. 2004 ते 2009 पर्यंत होते. ठीक आहे. त्याच्या अगोदर प्रतापसिंग मोहिते पाटील, ते एकदा लिंगराज वडल्याल खासदार होते भाजपाचे. शरद बनसोडे होते, सिद्धेश्वर महास्वामी त्याचे आहेत. एवढे 20 वर्ष तुम्ही काय केलं मग सोलापूरसाठी? हे 5 वर्ष तर जाऊ द्या, 20 वर्षात काय केलं त्यांनी दाखवून द्यावं जनतेला. नाही. एकही काम केलेलं नाही. 20 वर्षात त्यांच्याकडे सत्ता होती. ते त्यांच्याकडनं रस्ते विकासाचा मुद्दा मांडण्यात येतो. रस्ते विकासाचा मुद्दा हा तुम्हाला अनेक म्हणजे केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना सांगितल्या जातात. त्याचं तुम्हाला सत्यता पडता असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरून बघावं लागतंय. उगी टी व्हीवर रोड दाखवणे हा वेगळा आहे. समोर जर तुम्ही त्या रोडवरून जरी गेलात तर तुम्हाला दिसून येईल की किती कामं झाले, काय काम, कुठल्या दर्जाचं काम आहे ते तुम्हाला कळून येईल. उदाहरणार्थ तुम्ही इथंच घ्या, मंगळवेढा रोड घ्या, अक्कलकोट रोड घ्या. काही रस्त्यामध्ये काही त्रुटी आहेत. आता सुरू होऊन 1-2 वर्ष पण झालं नाही, चिरलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीट रोड. हे दर्जा आहे त्यांची कामाची. आमची दर्जा बघा, पुणे सोलापूर हायवे 10 वर्षानंतर आता कुठं ते खडतर निघालं, ते रिपेरी करत आहेत. क्वालिटी लागते कामामध्ये. काम करणं आणि क्वालिटी काम करण्यात फरक आहे. नाही, पण शेवटी एक आहे की हे सगळे विकासाचे मुद्देच भाजपाकडनं मांडले जाणार आहेत. विकासाचे मुद्देच नाही त्यांच्याकडे सोलापूरमध्ये मांडायला. कुठला नाही, ज्या विकास? रस्त्यांबद्दल म्हणतोय आपण, शहरातली एकंदरीत स्थिती पाहिल्यानंतर एखादी 2 उड्डाणपूल झाले, 2 उड्डाणपूल मंजूर होऊन किती वर्ष झाले आता? त्याचं भूमिपूजन कोणी केली? काय पेंडिंग आहे? ते पूर्णच करू शकत नाहीत ना. त्यांच्याकडे मुद्दाच नाही. सोलापूरमध्ये रस्त्याविषयी बोलण्याचा त्यांचा मुद्दाच नाही आहे. त्यांनी सोलापूरच्या रस्त्याबद्दल त्यांनी बोलूच शकत नाही. त्यांनी सोलापूरच्या बाहेरच्या हायवेशी बोलू शकतात, पण सोलापूरमधल्या रस्त्याबद्दल त्यांनी बोलू शकत नाही तुम्हाला. सर, साहेब, तुम्ही म्हणजे पूर्व भागातून येतात. खरोखर पूर्व भाग आपण सोलापूरचा विचार केला तर म्हणजे जसा लोकसभेसाठी काँग्रेसचा लोकसभा ही काँग्रेसचा पूर्वी बालेकिल्ला होता, तसंच चित्र आपल्या पूर्व भागात होतं. खास करून बरोबर. काँग्रेसचं एक प्रबळ संघटन तिथं आपल्याला दिसत. आजची स्थिती तिथं कशा पद्धतीची? आता पूर्व म्हणजे भागाचा पक्षाने तिथं काही लक्ष दिलं असं तुम्हाला वाटतं का, की ह्या सगळ्या आत्ताच्या कालावधीमध्ये शहर उत्तर आपण सोडून देऊ, पण साधारणपणे पूर्व भागमध्ये तुम्हाला दोन मतदार खरं तर प्रणिती शिंदेचा तो तसा मतदारसंघ येतो पूर्व भागात. 2 मतदारसंघ जास्ती करून पूर्व विभागमध्ये पडतात. दक्षिणचा काही थोडा भाग येतो आणि आपलं पूर्ण शहरमध्ये पूर्व विभागमध्येच येत आहे. जास्त येतो. कारण पूर्व विभाग हा श्रमिकांचा नगर आहे. तिथं कष्टकरी, यंत्रमाग कामगार, बिडी कामगारांचं तिथं वास्तव्य आहे. कारण आपण बघतो की आमदार प्रणिती शिंदेचं कार्य कामगारांसाठी पण एक मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. तिथून काही पक्षाला सहानुभूती मिळेल का, किंवा सहानुभूती म्हणण्यापेक्षा प्रतिसाद मिळेल असं वाटतं का या लोकसभा निवडणुकीत? ह्यावेळेस 100% तिकडनं आम्हाला मतदान मिळणार आहे. कारण यांच्या योजनामुळं किंवा ह्यांच्या कामामुळं बिडी कामगार एवढे त्रस्त आहेत, यंत्रमाग कामगार एवढे त्रस्त आहेत. बिडी कामगार तर अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत. कारण त्यांचं जे मजुरी पडतो, त्यांना बँकेत जावं लागतं. त्यांना आठवड्याची मजुरी असते सर, किंवा महिन्याची मजुरी समजा. आठवड्याला किंवा महिन्याला 2-3 हजार पडत असतील. त्या 2-3 हजार आणण्यासाठी याला 200 रुपये खर्च करावं लागतं त्यांना. रिक्षाने जा, रिक्षाने या, बँकेत लाईनीत उभा राहा, ते पैसे काढा. हे एवढं बिडी कामगार सहन करतायत. पेन्शनधारक तर एवढं कंटाळलेत ह्या सरकारला. आता हे पूर्व भागाचाच विषय निघाला म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की उद्योगधंदे वाढावेत. यासाठी आपल्या इथं विमानतळाची खऱ्या अर्थानं गरज आहे. बरोबर. पण आपण बघतो की म्हणजे बोरामणिका आणि होडगी रोड असा एक एकंदरीत सगळा तो गोंधळ दिसतो आपल्याला. रोज नवीन कुठेतरी माहिती येत असते, प्रत्यक्षात आपल्या विमानसेवेच्या बाबतीत काही घडत नाही. दुसऱ्या बाजूला MRDCना ज्या सुविधा द्यायच्या आहेत
बरोबर किंवा उद्योगधंदे वाढत असली पोषक वातावरण निर्माण होणं गरजेचं होतं. बरोबर आणि तिथं सुद्धा आपल्या खासदारांचा, खास करून विमानसेवेच्या बाबतीत तर खासदारांचा संबंध अगदी बरोबर त्यांचाच संबंध येतो. बरोबर. या बाबतीत काय घडलं असं वाटतं? हे बघा, दोन विमानतळ आपलं प्रोजेक्ट आहेत. एक आहे होडगी रोड विमानतळ आणि एक आहे बोरामणी विमानतळ. ठीक आहे, बोरामणीचं आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, कार्गो एअरपोर्ट आहे. ते पूर्ण मंजूर झालेलं आहे. फक्त थोडं काहीसं भाग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे ते अडकलेलं आहे प्रकरण. नाही, ज्या पद्धतीनं केंद्रात आणि राज्यात खरं तर भाजपचं सरकार आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं गांभीर्याने यात लक्ष घालण्याची गरज होती, हा तेच सांगतो ना आता. चिमणी पाडली गेली पण पुढं काहीच घडलेलं नाही. हा तेच सांगतो ना तुम्हाला. आता तुम्हाला फक्त थोडं एक मीटिंग लावलं तरी ते तुमचं प्रकरण सुटतं आहे. कुठलं? बोरामणी विमानतळाचं. ह्या विमानतळ आंतरराष्ट्रीय पातळीचं आहे आणि होडगी रोड विमानतळ हे डोमेस्टिक आहे. एकदा जर बोरामणी विमानतळ चालू झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो होडगी रोडचं जे जागा आहे ते आय टी पार्कसाठी रिझर्व आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला. हे जर विमानतळ झालं बोरामणीचं तर हे विमानतळ होडगी रोडचं ते आय टी पार्कसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. तर ते विमानतळ झालं की हे आपल्याला ऑटोमॅटिक तुम्हाला नवीन उद्योगधंदे इथं तुम्हाला दिसेल. पण हे बी पूर्ण करत नाहीत आणि हेही पूर्ण करत नाहीत. दोन्ही प्रकरण लटकळत आहेत. एक तर तो पण लटकळत आहे आणि हे पण लटकत आहे. नाही, याच्यासाठी एक तर आहे की काँग्रेसकडनंही तसा आवाज उठवला जाणं हे सगळं गरजेचं होतं. पक्षाने ह्या सगळ्या प्रश्नामध्ये एक आक्रमक भूमिका घेणंही देखील हे सगळे गरजेचे होते. महाविकास आघाडी सरकार होती 2-2.5 वर्ष जेवढे होतं त्या काळामध्ये प्रणितीताई शिंदेनी 50 कोटी रुपये निधी आणलेला आहे विमानतळासाठी. बोरामणी विमानतळासाठी. आमचा प्रयत्न तेच आहे की लवकरात लवकर तो पूर्ण व्हावा. पण 10 वर्षात तुम्ही एकही रुपये निधी देऊ शकला नाही बोरामणी विमानतळासाठी. 1 रुपये तरी 10 वर्षात एकदा तरी काहीतरी थोडं काम पुढं सरकेल किंवा कंपाऊंड बांधून येईल, काहीतरी तुम्ही पुढं सरकायला पाहिजे. 10 वर्षात तुम्ही एकही रुपये तुम्ही निधी देत नाही. का पूर्ण करत नाही म्हणजे त्याचे श्रेय शिंदे साहेबाला जातो. एकदा तर हा विमानतळ तयार झाला कोणाचं नाव होईल? शिंदे साहेबाचं नाव होईल. त्यामुळे हे प्रकरण त्यांनी लटकत ठेवलेलं. त्यांना सोलापूरच्या विकासाचे काही देणेघेणं नाही आहे. त्यांनी फक्त सुशीलकुमार शिंदेनी जे काम आणलं आहे ते विमानतळ झालं की त्याचं श्रेय जे आहे ते काँग्रेसला किंवा शिंदे साहेबाला जाईल. त्याच्यामुळे हे प्रकरण त्यांनी लटकत ठेवलेलं आहे. अजून आपल्याला दिसतं की या मतदारसंघाच्या बाबतीत राष्ट्रवादीनेच कुठेतरी दावा सांगितल्यासारखी पण एक परिस्थिती होती. पण ते आधी होतं. अजित पवार गट फुटण्याआधी ते त्याच्यावर मागणी करत होते. पण आता ते मागणी पण तुम्ही म्हणता आपण हे सगळे म्हणजे महाविकास आघाडीतले सगळे पक्ष एकत्र आहेत वगैरे, तुम्ही आता हे सगळं सांगितलं, पण हे होत असताना या इथल्या मतदारसंघावरती राष्ट्रवादीनं दावा सांगणं त्यावेळेला हे कितपत योग्य होतं किंवा ते वातावरण काय होतं? निवडणूक लढवायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. सगळ्या पार्टीला वाटते की म्हणजे पार्थ पवार अजूनही तसे, आपले रोहित पवार अजून तसे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांबरोबर ते आहेत. तेच सांगतोय की निवडणूक लढवायचा सगळ्यांचा अधिकार. सगळ्या पार्टी म्हणतात की हा सीट आम्हाला, कारण चर्चा करतील ना राष्ट्रीय नेते इंडिया आघाडीतले बसून महाविकास आघाडीमधले बसून चर्चा करतील. पण अजून तर शिंदेसाहेब तर इथला प्रबळ नेतेच आहेत. महाविकास आघाडीमध्ये पण त्यांची भूमिका मोठी होती. त्यांना घेऊनच हे चर्चा करावं लागणार आहे. पण ते मोठ्या लेवलवर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर हे चर्चा होऊन त्याच्यावर तोडगा सुटणार नाही. मग मध्यंतरी असंही म्हणजे ही जी चर्चा झाली त्याच्याबद्दल एक काय सांगाल की नाही म्हणजे शिंदे साहेब किंवा त्यातही प्रणिती शिंदे यांच्याबद्दल असं म्हणलं गेलं की नाही त्या भाजपात जातील अशा एक वावड्या उठवल्या गेल्या. अर्थात म्हणजे शिंदे साहेब असतील किंवा आमदार प्रणिती शिंदे असतील यांनी स्पष्ट शब्दात त्या सगळ्या गोष्टींचा इन्कार केला. पण अजूनही तसा पण हा सुद्धा एक काही प्रचाराचा भाग होता का भाजपचा? ते अफवा पसरवत आहेत की प्रणिती शिंदे हे भाजपमध्ये येणार. हे निव्वळ अफवा आहे. हे ताई किती सभामध्ये कित्येक वेळा स्टेटमेंट दिलेलं आहे की मी काँग्रेसमध्येच राहणार, माझ्या रक्तात काँग्रेस आहे असं ताईंचे स्टेटमेंट आहे. मी मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहणार. ह्यांनी ताईला ब्लॅकमेल करूच शकत नाही. आत्तापर्यंत जेवढे लोक भाजपमध्ये गेलेले आहेत ह्यांनी ब्लॅकमेल करून घेऊन गेलेले आहेत त्यांच्यासोबत. ईडी लावा, CBI लावा, इन्कम टॅक्स लावा. तुम्ही शिंदे साहेबांवर तुम्ही हे दबाव आणूच शकत नाही. कारण त्यांच्याकडे ना संस्था आहेत
ना बँक आहे, ना शाळा आहे, ना कारखाने आहे. स्वच्छ प्रतिमाचे व्यक्ती आहेत. त्यांना तुम्ही इन्कम टॅक्स भीती, ईडी सीबीआयची भीती घालून तुम्ही त्यांना भाजपमध्ये घेऊ शकत नाही. आणि यावर आता म्हणजे पूर्व भागाच्याच संदर्भातला असा प्रश्न यातून आहे की या लोकसभा मतदारसंघात पूर्व भागात असा निर्णायक ठरतो, तिथे मतदान मोठ्या प्रमाणावरती आहे. आपल्याकडं मेगा क्लस्टर किंवा यंत्रमागासाठी सातत्यानं कुठल्या तरी क्लस्टरची प्रत्येक वेळेला घोषणाच झाली, पण त्याला संजीवनी मात्र आजपर्यंत मिळाली नाही. आणि आजही यंत्रमागाची अवस्था म्हणजे त्या भागाचा एक विचार केला तर विडी उद्योग तर धूम्रपान विरोधी कायद्यामुळे संकटात आहेच आहे. यंत्रमागाची अवस्था सुद्धा अशीच आहे की आपण मध्यंतरी आपल्यासमोर बातम्या देखील अशा आल्या की काही जणांनी इथले उद्योग परराज्यात नेले. तेलंगणामध्ये इथं पूर्व भागात काय घडतं असं की निव्वळ घोषणा होतात काय अशा की मेगा क्लस्टर किंवा आणखीन एखादं कुठलं तरी क्लस्टर आणू आपण, नाही सहकारी तत्वावर कुठे यंत्रमाग चालतात, हे सगळे जे प्रयोग होतात ते फक्त चर्चेपुरते असतात का त्या भागात? नाही. आता जर तुम्ही केंद्र सरकारचं एक नवीन मेगा क्लस्टर तुम्ही जे नाव सांगताय त्यात सोलापूरचा उल्लेखच नाही आहे. संभाजीनगर घेतलंय त्यांनी, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर. बरं. मग आपले खासदारांनी तिथे जाऊन बोलायला पाहिजे की बाबा आमच्याकडे यंत्रमाग उद्योग आहे, टेक्स्टाईल क्लस्टर आमच्याकडे यायला पाहिजे. आपलं बाजूच्या रोडने चाललंय, ते इकडूनच चालले ते क्लस्टर, बाजूच्या जिल्ह्यात पण चाललंय, पण आपल्याकडे येत नाही. पण शिंदेसाहेब असतील, ताई असतील, यंत्रमाग कामगार किंवा यंत्रमाग उद्योगसाठी काम केलेलं आहे. साहेबांनी टेक्स्टाईल पार्क आणलेले आहे. त्याचं काम पण सत्ता नसल्यामुळे आता 10 वर्ष मग झाले. एकंदरीत हे असं आहे का की जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडनं निव्वळ एक अपेक्षा भंगच लोकांचा झाला, हो, असं आहे का? शिंदे साहेबांनी यंत्रमाग कामगारच्या यंत्रमाग उद्योग वाचवण्यासाठी ज्यावेळेस ते अर्थमंत्री होते महाराष्ट्रात, ते रिबेट दिला होता. रिबेट म्हणजे जेणेकरून तुमचे कर्ज जे आहे ते कमी होईल किंवा तुम्हाला आर्थिक मदत होईल. रिबेट दिले होते, त्याचा फायदा पूर्व भागाला झाला म्हणून ते आजपर्यंत जिवंत आहेत. ते रिबेट जर घेतले नसते, त्यावेळेस दिले नसते शिंदे साहेबांनी, आत्ता जे बोलतायत ना की उद्योग संकटात आहे, तर त्यावेळेस अजून 10 वर्ष अगोदरच संकटात आले असते. पण शिंदे साहेबांनी ते वाचून इथपर्यंत घेऊन आले. त्यांना साहेबांनी, काँग्रेसने यंत्रमागसाठीच काम केलेलं आहे आतापर्यंत. ताईंनी जर यंत्रमाग कामगार मंडळ पण स्थापन करण्याचं त्यांनी हे घेतलं होतं. तर आमच्याकडनं भरपूर प्रयत्न झाला, पण यांच्याकडं पालकमंत्री होते, एक सहकार मंत्री होता. हे हास्यास्पद गोष्ट आहे की सहकार मंत्री आपल्यात असताना आपल्या उद्योगासाठी त्यांनी काहीच करू शकले नाही. म्हणजे भाजपला आपण इथून खासदार दिला, 2 आमदार दिले, पण म्हणावी तशी म्हणजे तो जो विकास आहे त्या मार्गावर आपण नव्हतोच असं म्हणायचं तुम्हाला? हे बघा, अगोदर तर 2 आमदार होते, 2 देशमुख, त्यांच्या 2 गट आहेत. त्यांच्या ते 2 गटामुळे सोलापूरचा विकास झाला नाही. खासदार साहेब त्यांच्या किती ताळमेळ आहे आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये दिसलं. मध्ये एक पत्रकार परिषद झाली होती, त्यामध्ये तुम्हाला ह्या तिघांचं ताळमेळ दिसलं असेल की तुम्हाला सोलापूरबद्दल ते किती बोलतात, विकासाबद्दल मुद्दे कुठले आहेत. त्यांच्याकडे ताळमेळच नाही तिघांमध्ये, 2 आमदार आणि खासदारमध्ये नव्हताच. हे तुम्हाला दिसलंय, स्पष्ट दिसलंय त्या पत्रकार परिषदमध्ये. शेवटचा प्रश्न असा आहे की जो काही भाजपच्या वतीनं नारा दिला जातोय की आपकी बार 400 पार, आणि हे कितपत शक्य होईल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय सांगाल की खरंच परिवर्तन इथं शक्य आहे का? परिवर्तन हे अटळ आहे. सोलापुरात परिवर्तन हे अटळ आहे. सोलापूरचं युवक, कामगार वर्ग, गरीब वर्ग एवढं त्रस्त झाले ह्या 10 वर्षात, तर 100% सोलापुरात परिवर्तन होईल. आणि झाला तुमचा आपकी बार 400 पार ही नारा, मी सांगतो तुम्हाला 400 पार होणार नाहीत. हे लिहून घ्या माझ्याकडं. कुठल्याही मुद्द्यांचा प्रभाव पडणार नाही. सोलापुरात तर पडणार नाही. राम मंदिराची लहर, लाट, सुनामी असं कुठलाही प्रकार नसणार. आम्ही लोकांमध्ये राम बघतो. आपण जर पूर्वी बघितलं तर राम म्हणत होतो आपण लोकांना भेटलं की. आम्ही लोकांमध्ये राम बघतो. आम्ही मंदिरामध्ये नाही, मंदिरमध्ये पण बघतो, पण मेन जे आहे लोकांमध्ये देव आहे. लोकसेवा ईश सेवा लिहिलेलं आहे आपल्याकडं. म्हणजे लोकांची सेवा हीच ईश सेवा आहे. आम्ही लोकांची सेवा करतो म्हणजे रामाची सेवा झालीच ते. हे ते करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडं चुनावी राम आहे फक्त.
निवडणूक आल्यावरच त्यांना राम आठवतो, निवडणूक अगोदर त्यांना आठवत नाही. हे होते सुनील सारंगी, काँग्रेसचे सोशल मीडियाचे समन्वयक. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी संवाद साधला. जो भाजपच्या वतीने नारा दिला जातोय अबकी बार 400 पार, तर त्यांचं म्हणणं असं की हे केवळ एक घोषणा म्हणून त्याच्याकडे पाहावे लागेल, त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, असं देशातलं वातावरण नाही. याचबरोबर सोलापुरात जनता भाजपला कंटाळलेली आहे. गरीब कष्टकरी असा माणूस भरडला गेला या सगळ्यामध्ये, आणि जी विकासाची प्रतीक्षा सोलापूरकरांना होती त्यामध्ये सुनील सारंगी यांचं म्हणणं की ही 5 वर्ष म्हणजे भाजपच्या खासदाराकडनं अपेक्षाभंग यावेळेला झालाच, पण मागील जर 20 वर्ष पाहिली तर भाजपनं केवळ सत्ता राबवली, त्याच्यामध्ये कुठंही जनतेचा विकास, परिसराचा विकास अशी कुठलीच गोष्ट यामध्ये झाली नाही. या सगळ्या प्रकाराला जनता कंटाळली आणि सोलापूरमध्ये नक्कीच परिवर्तन घडेल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आमदार प्रणिती शिंदे या खासदार होतील, 100% असा एक विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं BR न्यूजच्या BR विशेष कार्यक्रमात त्यांनी सविस्तर असा संवाद साधला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक असे धन्यवाद. धन्यवाद.